जेतवन बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न होणार आहे। याबाबतचं सविस्तर वृत्त असं आहे की धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी या ठिकाणी येत्या 22 जानेवारी रोजी जिपाई जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। याच अनुषंगाने परिसरातील सर्व समाज बांधवांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जेतवन बुद्ध विहार सभासदांतर्फे करण्यात आलंय। तत्पूर्वी पत्रकार बांधवांतर्फे बुद्ध मूर्तीची आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान पत्रकार परिषदेप्रसंगी मनोज आहिरे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत संबंधित कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। आज या ठिकाणी जेतवन बुद्ध विहाराच्या तथागत भगवान गौतम बुद्ध शाक्यमुनी बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा या जेतवन बुद्ध विहारामध्ये येणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे। या निमित्तानं या बुद्ध विहाराला 4 ऑक्टोबर 1996 साली या बुद्ध विहाराची आपण या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली, त्याची स्थापना केली। त्यानंतर जवळजवळ 2024 मध्ये म्हणजे गेल्या 25-26 वर्षामध्ये आपण हे बुद्ध विहार पूर्ण केलं। या ठिकाणी ओसाड रान होतं, त्याच्यात आपण त्याचं नंदनवन फुलवलं आणि तदनंतर एक भव्य असं बुद्ध विहार या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे। या बुद्ध विहारामध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे, त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे, मोल आहे आणि या विहाराला एक रूपक म्हणून एक बुद्ध मूर्तीची आवश्यकता होती। ही बुद्ध मूर्ती आम्हाला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश प्रमुख नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या आवडत्या लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे, आमचे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे, त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या माजी सभापती नगरसेविका श्रीमती उषाताई अशोक शेळके, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ अशोक शेळके यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने या शेळके आणि लोंढे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी बुद्ध मूर्ती त्यांनी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे। त्यांनी ती मूर्ती आमच्यासाठी जेतवन बुद्ध विहारासाठी त्यांच्या भरीव योगदानातून त्यांनी आम्हाला ही मूर्ती दिली आहे। ह्या मूर्तीचा उद्घाटन समारंभ म्हणजेच प्रतिष्ठापना व लोकार्पण हा लोकप्रिय नेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी जेतवन बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 4 ते 10 या कालावधीमध्ये होणार आहे। या वेळेला या बुद्ध विहारामध्ये महाराष्ट्राच्या गानकोकिळा कडूबाई खरात यांचा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, भीमगीतं बुद्धगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। ती बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जायची, नंतर भालेसाहेबांच्या घरी जयंती साजरी व्हायची। त्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनात असा विचार आला की आपल्याला स्वतःची जागा का नसावी। मग सर्व समाजाने एकत्र येऊन अनेक वेळा लढाई देऊन ही जागा मिळवली आणि इथे बौद्ध विहाराची स्थापना केली। तर आम्ही बौद्ध विहाराची स्थापना सर्व समाजाची सुधारणा आणि सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी त्याचा उपयोग केला। त्यासाठी कुणीतरी रूपक पाहिजे। भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर तर होतेच, पण इतर समाजातील छत्रपती शिवाजी महाराज असो, आपले पौर्णिमेच्या निमित्तानं कुठेच वंदना घ्यायला जागा नव्हती, त्या अनुषंगाने ह्या विहाराची स्थापना केली आणि थोड्याशा अल्प स्वरूपात का होईना परंतु त्यावेळेस चालू केलं आणि 1997 4 ऑक्टोबर 1997 तर आज रोजीपर्यंत ह्या जेतवन बुद्ध विहाराची जे कष्ट घेतले या समाज बांधवांनी सरकारचा एक नया पैसा न घेता ही जागा मिळून आणि या ठिकाणी जे हे भव्य दिव्य विहार आपल्याला दिसतं हे प्रत्येक समाजाच्या घटकातील प्रत्येकाचा याच्यात सहभाग आहे। आर्थिक म्हणा, शारीरिक म्हणा, सगळं सर्व श्रमदान यांनी या ठिकाणी मांडलेले प्रत्येक समाजाच्या प्रत्येक
घटकाने या ठिकाणी या विहारासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि बरेच कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या वगैरे सगळ्या. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सांगतो, या ठिकाणी नाला जात होता, गुडघे इतकर पाय जात होते, इतकं गलिच्छ वातावरण होतं. या ठिकाणी गलिच्छ जागा होती, परंतु त्या ठिकाणी हे पवित्र तथागत भगवान बुद्धांची स्थापना करून या ठिकाणी आम्ही त्याला पावित्र्य असं एक रूप दिलं. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी ह्या नामांतर दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण यावेळी दामोदर जगताप, सुरेश भवर, दिलीप काळे, भीमराव जगताप, बाजीराव पगारे, किरण साळवे, प्रवीण गायकवाड, मधुकर भाले, मधुकर करडक, अशोक वाघमारे, वसंत अहिरे, नारायण मोरे, उत्तम संसारे, माधुरी भाले, जयवंतबाई लोखंडे, संजय जगताप, मनोज अहिरे, धोंडीराम जगताप, छगन धिवरे यासह धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहाराचे सर्व धम्म उपासक उपासिका उपस्थित होते. मनोज अहिरे यांनी बोलताना सांगितलं की या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके, महाराष्ट्र माथाडी सरचिटणीस दीपक नाना लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलं. या योगदानामुळेच येत्या 22 जानेवारी रोजी ज्या कार्यक्रमाची सातपूरकर आतुरतेने वाट पाहताय तो सोहळा संपन्न होणार आहे. सातपूरकरांचं स्वप्न नक्कीच या निमित्तानं पूर्ण होणार असल्याचं ते म्हणाले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.